नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला वनरक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 15 पाहायची आहे. तर वेळ न घालवता सुरू करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, एखाद्या घटनास्थळावरील अवैध वृक्षतोडीची किंमत 50,000 ते 2 लाखांपर्यंत असल्यास त्याची चौकशी माहिती मिळाल्यापासून 3 दिवसाच्या आत करतात. कोण करतात? तर या ठिकाणी मित्रांनो, सहाय्यक वन संरक्षक, उपविभागीय अधिकारी. एखाद्या घटनास्थळावरील अवैध वृक्षतोडीची किंमत 50,000 पर्यंत असल्यास त्याची चौकशी कोण करतात? वन परिक्षेत्र अधिकारी. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, या राष्ट्रीय उद्यानामध्ये माळढोक हा पक्षी आढळून येतो. वाळवंट. खालीलपैकी कोणते जैवविविधतेचे स्थळ आहेत? तर वरील सर्व स्थळ आहेत, म्हणजे परिसंस्था विविधता, जनुकीय विविधता, प्रजाती विविधता. त्यानंतर पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर या ठिकाणी मित्रांनो दोन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणजे अ आणि ब ही विधाने बरोबर आहेत. भारतातून चित्ता हा प्रजाती अलीकडच्या काळात नामशेष झाला. मध्य प्रदेशातील बस्तर येथे 1948 साली चित्त्यांची शेवटची अधिकृत नोंद सापडते, म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. जंगलातील रोपांचे मरण्याचे कारण म्हणजे मित्रांनो अन्नद्रव्यांसाठी मुळांमध्ये स्पर्धा असणे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वात जास्त वन्यजीव अभयारण्य आपल्याला पाहायला मिळतात? नागपूर. महाजैवविविधता असलेला देश कोणता? बोलिव्हिया हा देश आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 9चा पहा. 9चा या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, म्हणजे वन संवर्धन कायदा 1980ला झाला. वन्यजीव संरक्षण कायदा 1972ला झाला. पर्यावरण संरक्षण कायदा 1986ला झाला. जैवविविधता कायदा हा 2002ला झाला, म्हणजे त्या समोरची उत्तरे या ठिकाणी बरोबर आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10चा. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 10, वनांच्या आणि वन्यजीवांच्या महत्त्वाच्या बाबतीत जागृती करण्यासाठी खालीलपैकी कोणती योजना राबवली जाते? उत्तर आहे संत तुकाराम वनग्राम. हा जिल्हा एकेकाळी सारसनगरी म्हणून ओळखला जायचा. गोंदिया. खालीलपैकी कोणती झाडे चारा व सरपण देतात? असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी मित्रांनो सर्व झाडे, म्हणजे भेंडी, शेवरी, सुबाबूळ ही तीनही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. खालीलपैकी मोठे मॅग्रो वृक्षाची वने आढळतात कोणत्या ठिकाणी आढळतात? तर या ठिकाणी सुंदरबनामध्ये आढळतात. खालीलपैकी कुठे राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था आहे? नागपूर. कागद कारखान्यांसाठी खालीलपैकी कोणत्या गवताचा उपयोग केला जातो किंवा होतो? त्या ठिकाणी आहे सबई. उपोष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये किती सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या प्रदेशात आढळतात? 200. त्यानंतर पुढील प्रश्न पहा मित्रांनो, संमती वय विधेयक वयोमर्यादा कायदा 1891 बनविण्यात खालीलपैकी कोणी पुढाकार घेतला? पुढाकार घेतलेला आहे BM मलबारी. वासुदेव बळवंत फडके, वामनराव भावे व लक्ष्मण इंदापूरकर यांनी इसवी सन 1874 साली ही शाळा सुरू केली. पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूट. बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य हेतू काय होता? तर याचा मुख्य हेतू मित्रांनो फक्त ब हे विधान बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. तर या ठिकाणी गरीब युरोपीय मुलांना शिक्षण देणे. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न पहा, गोपाळ गणेश आगरकरांनी केलेल्या शेक्सपियरच्या हॅम्लेटच्या मराठी रूपांतराचं नाव काय आहे? तर ते आहे विकास विलसित. विकार विलसित आहे ते मित्रांनो, लक्षात ठेवा, त्या ठिकाणी प्रिंट मिस्टेक आहे. त्यानंतर पहा, पंडिता रमाबाई यांच्या संघटना व कार्य यांच्या जोड्या लावायला सांगितलेल्या आहेत, आणि यांच्या जोड्या म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. शारदा सदन विधवा स्त्रियांना या ठिकाणी मदत. मुक्ती सदन या ठिकाणी मुक्ती सदन म्हणजे ख्रिश्चन धर्माचा प्रचार. त्यानंतर कृपा सदन दुष्काळग्रस्तांना मदत. रमाबाई असोसिएशन या ठिकाणी निराधार स्त्रियांना मदत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या समाजाने वारकरी संप्रदायाची शिकवण आधारभूत मानली? प्रार्थना समाज. भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? पितरखोरा लेणी आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील आदिवासी जमातींच्या त्यांच्या निवासाच्या प्रदेशानुसार जोड्या जुळवा व खालील पर्यायातून योग्य उत्तर निवडायला सांगितलं आहे, आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे, म्हणजे याचं 4 आहे मित्रांनो. हळबा, कोया व माडिया गोंड ह्या जाती आपल्याला गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यानंतर गोंड ही जात जमात मित्रांनो तुम्हाला गोंदिया, भंडारा आणि नागपूर या ठिकाणी सापडेल.
कोरकू व ढानका ही जी जात आहे मित्रांनो तुम्हाला अमरावती, अकोला व बुलढाणा या ठिकाणी सापडेल. भिल्ल व गोमित ही जी जात आहे ती तुम्हाला नंदुरबार आणि धुळे या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर पुढील 2 विधानांपैकी योग्य विधान कोणतं हे ओळखाय सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो दोन्ही विधानं योग्य आहेत. म्हणजे सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्येच्या 45.2% लोकसंख्या नागरी भागात राहते. सन 2001मध्ये हे प्रमाण 42.4 होते, म्हणजे 4% होते. म्हणजे दोन्ही विधान बरोबर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? या ठिकाणी बरोबर कोणतं नाही? तर या ठिकाणी मित्रांनो फक्त ब हे विधान बरोबर नाही. म्हणजे जांबा दगड हा बेसॉल्टच्या कायिक विदारणामुळे तयार होतो, हे विधान बरोबर नाही. म्हणजेच अविधान बरोबर आहे. कोकण किनारपट्टी प्रदेशाच्या जांबा खडकाची पठारे आहेत, हे बरोबर आहे. महाराष्ट्राच्या 80% भूप्रदेशावर क्रिटॅशियस कालखंडात लाव्हाचे थर होते. म्हणजे अ आणि क बरोबर आहे. फक्त या ठिकाणी बरोबर कोणतं नाही विचारलं होतं, फक्त ब हे विधान बरोबर नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन्स वायूमुळे खालीलपैकी कोणता परिणाम घडून येतो? या ठिकाणी मित्रांनो स्थितांबरातील ओझोन थराचा ऱ्हास होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी बरोबर आहे. हरितगृह परिणामाविषयी पुढील विधानांचा विचार करा आणि कोणतं विधान बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो अ आणि ब म्हणजे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. म्हणजे हरितगृह परिणामामुळे पृथ्वीचे तापमान वाढते, बरोबर आहे. हरितगृह परिणाम कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड इत्यादी वायूंमुळे घडून येतो. हे दोन्ही अ आणि ब बरोबर आहेत. त्यानंतर फुकुशिमा घटना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या ठिकाणी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. सुनामीच्या वादळामुळे अणुऊर्जा केंद्र उद्ध्वस्त होऊन झालेला किरणोत्सार. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण वनरक्षक भरतीसाठी अतिशय संभाव्य आणि महत्त्वाची अशी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक या ठिकाणी आपण 15वी पाहिली. आणि मित्रांनो यामध्ये काही सजेशन्स, काही करेक्शन्स असतील तर प्लीज कमेंट्समध्ये लिहा. काही प्रश्न असतील कमेंट्समध्ये लिहा. व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. आणि अशा अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.